ओके. मग कसं चाललंय? ठीक चाललंय मॅडम. एकच चाललंय अजूनपर्यंत. तिसरा दिवस आला रेकीचा. काय सांगितलेलं, कोणी विचारलं? मुद्दा म्हणून विचारते मी, मला काय हौस आहे. काय चाललंय आणि कसे आहात? मस्त मजेत. हा, आता कसं उत्तर आलं? कधी बोलायचं नाही आपलं चाललंय, ठीक आहे, ढकलतोय, असे शब्द ह्याच्या पुढे आपण काढायचे नाहीत. नाही. त्याचा काय फायदा ना? जबरदस्त. ओके, व्हेरी गुड. स्वस्त मस्त आणि जबरदस्त. 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 हात वर करून बोलायचं, घोषित करा, त्याला सांगायचं की मला कसं जगायचंय, स्वस्त मस्त जबरदस्त, मस्त बाकी काही होऊ जबरदस्त. देत. मी स्वस्त मस्त जबरदस्त आहे हे जोपर्यंत बोलणार नाही ना, तोपर्यंत आपण ओके. सो शॅल वी स्टार्ट टुडे सेशन. आजचा टॉपिक जो आहे दॅट इज प्रॅक्टिकल. त्यामुळे ते करायचे आहे तुमच्यासाठी. प्रॅक्टिकल मी नाही करू शकणार, नाहीतर तुम्ही स्वतः कराल तेव्हाच तुम्हाला समजेल. नाहीतर मला जाणवून, मला अनुभव येऊन ते कळणार नाही. So, ज्याचा अनुभव त्याचा त्याला. ओके. तर आता उद्या आपला शक्तिपात असणार आहे. लेवल बॅच 1 ला सांगितलेलं आहे, या बॅचला पण सांगते. उद्या सकाळी टायमिंग आहे 6 वाजता. आपला अट्युनमेंट असणार आहे. अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात, जे आपण सगळं बघितलेलं आहे लास्टच्या 2 दिवसापासून. तर तो असणार आहे उद्या सकाळी 6 वाजता. ओके. प्रिपरेशन काय राहणार आहे? प्रिपरेशन काही मोठं नाही आहे. नॉर्मल यायचं आहे. कपडे नॉर्मल घालायचे, काय कोणते असे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कपडे घालायचे नाही आहेत. जसं आपण आता आहोत त्याच हिशोबामध्ये. आंघोळ करता आली बेटर आहे, नाही तर कमीत कमी आपण फ्रेश होऊन तरी येऊ शकतो. हं? आणि त्याच्या पण महत्वाची गोष्ट ते म्हणजे मला तुम्ही दिसणं कंपल्सरी आहे. कारण की शक्तिपात आहे. कोणाला द्यायचा? तुमच्या विवो, सॅमसंग असं नाही देऊ शकत ना. शक्तिपात तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे, ती ऊर्जा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे की तुम्ही मला दिसायला हवे आहात. आणि स्वतःच्या नावाने जॉईन व्हायचं आहे. नाही की शक्तिपात तुम्हाला कधी पर्सनली ओळखते का सगळ्यांना? नाही. त्यामुळे ऑब्व्हियसली मला दिसायला पाहिजे आणि तुमचं नाव मला माहित पाहिजे. हे दोनच क्रायटेरिया खूप महत्वाचे आहेत. ओके. सो प्रिपरेशन काय राहणार आहे? पाणी पिऊन घ्यायचं थोडंसं, अर्धा ग्लास पाणी पिलं तरी चालेल. देवाला दिवा लावता आला उत्तम आहे, नाही लावला तरी चालेल. स्वतःच्या आतला दिवा देवाला उद्या दाखल करायचं आहे. ओके. नमस्कार नमस्ते. तर आता तुम्ही दुसऱ्यांशी बडबड करत राहिलात तर काय या सेशनला अर्थ नाही ना अटेंड करण्यामध्ये. ओके. असं मध्ये मध्ये आलं तर डिस्टर्बन्स येतो की आपण काय बोलत होतो. फर्स्ट काय आहे? दिसणं गरजेचं आहे. आणि कसे दिसायला हवा? तुमचं रूट चक्रापासून, जे बेस लाईन आहे आपली. जर मांडी घालत असाल तर जिथे आपण मांडी घालतो तो आपलं रूट चक्र. रूट चक्रापासून ते सहस्रार चक्राच्या इथे वरपर्यंत थोडासा गॅप दिसला पाहिजे. आता मी कशी दिसते तुम्हाला? एवढा गॅप आहे ना वरती, तसं ते रूट चक्र. एवढे तुम्ही मला दिसायला हवे आहात. ओके. एवढासा भाग नाही चालणार. पूर्ण एवढा भाग मला तुम्हाला बघावं लागणार आहे. स्वतःच्या नावाने जॉईन व्हायचं आहे. ओके. कॉर्ड शक्यतो घालू नका. कोणत्याही दुसऱ्या एनर्जीचा तिथे डिस्टर्बन्स आपल्याला नको असणार आहे. नंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूला कोणतरी जातंय येतंय फिरतंय असं टाळा. कारण की शक्तिपात तुम्हाला दिला जातो, तुम्हा एकट्याला. त्यामुळे आजूबाजूला इतर कोणतेही व्यक्ती किंवा लहान मुलं किंवा तुमच्या घरातले पेट्स हे येता कामा नयेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही मोठी गोष्ट आहे का? काही दुसरी काही तयारी करायची नाही. बेसिक तयारी आहे. ते म्हणजे मला दिसणं गरजेचं आहात, नावाने जॉईन व्हा, आणि आजूबाजूला मोस्टली मोस्टली नाही, आजूबाजूला कोणी नसायला पाहिजे. आता एक झोपलाय, त्याच्या बाजूला आपण बसलो आहोत, एनर्जी आहे ही. ओके. इतरत्र कुठेही ती डिफ्लेक्ट होता कामा नाही, त्यासाठी एवढंच प्रिपरेशन आहे. कळलं? याच्यामध्ये काही डाऊट आहे आता? काही एक्स्ट्रा काही मोठ्या गोष्टी नाहीयेत की याच कलरचे कपडे घाला आणि हेच कपडे घाला, असं अजिबात काही नाही. ओके. गॉट इट? ठीक आहे. आणि ज्यांनी शक्तिपात ऑलरेडी घेतला आहे त्यांनी पुन्हा शक्तिपात घ्यायचा नसतो. कारण काय आहे? कारण हे आहे की आपण जन्माला किती वेळा येतो? एकदाच येतो ना. तर शक्तिपात सुद्धा आपला नवीन जन्म असतो. तर शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो. शक्तिपात कोण रिपीट करू शकतं? असे लोक ज्यांनी खूप वर्षापूर्वी शक्तिपात घेतलेला आहे पण अजिबात काही प्रॅक्टिसच केली नाही आतापर्यंत. फक्त ते लोक शक्तिपात रिपीट केला तर चालेल. ओके.
पण ज्याने रिसेंटली शक्तिपात घेतला आहे किंवा खूप वर्षापूर्वी जरी घेतला आहे पण प्रॅक्टिसेस आपण करत आहोत तर शक्तिपात पुन्हा घ्यायचा नाही. ओके. इतरत्र एवढ्या डिटेलमध्ये मला माहित नाही सांगतात की नाही सांगत, पण शक्तिपात रिपीट करू नका सारखा सारखा. ओके, हे क्लिअर आहे इथपर्यंत? कारण कुठे ना कुठे देणाऱ्याची ऊर्जा पण तिथे इन्व्हॉल्ड असते. जर तुम्ही ऑलरेडी शक्तिपात घेतला असेल, प्रॅक्टिसेस चालू असते, तर पुन्हा लेवल 1चा शक्तिपात घेण्याची गरज नाही. ओके. आणि आणखी एक मोठी गोष्ट, उद्या सकाळी शार्प 6ला तर 6ला जॉईन. आता आपण 5-10 मिनिटं थांबतोय, पण तेव्हा शक्तिपातासाठी मी नाही थांबणार. कारण काय आहे, एकदा शक्तिपात सुरू झाला की तो कंटिन्यू करणं गरजेचं असतं. समजा मी 6:03 सुरू केला आणि 6:10 एक माणूस आला तर त्याच्यासाठी पुन्हा शक्तिपाताची पुन्हा प्रोसिजर आपण नाही करता येत. कळतंय? नाहीतर तुम्हाला वाटेल की 6:05ला सुरू झालंय, मी 6:15 कधी पण आम्ही आलो गेलो चालेल, जसं आता चाललंय तसं नाही होणार. ओके. एकदा ती प्रोसिजर चालू झाली तर तिला मध्ये खंडित नाही करता येत. कळतंय? हा. हॅलो आणि मॅडम. त्याला टोटल येस बोला. एकच मिनिट, जस्ट माझा जस्ट एक अ सेकंड. एक मिनिट वेट. इथे 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 जा. सांगताना कधीच गरज होती मूर्ख चला. येस बोला. हॅलो मॅडम. हा डबल बोला. बोला हेमंत चव्हाण. मॅडम माझा एक प्रॉब्लेम आहे, चेअर घेऊन बसलं तर चालेल का? हो 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 चालेल. हा, बसण्याचं कसं, ज्यांना शक्य आहे खाली मांडी घालून बसणं बसू शकता, ज्यांना नाही शक्य चेअर वरती बसलात चालणार आहे. पण खाली माझं खाली काहीतरी आसन हांतरायचं आहे. बसत असाल खाली तर काहीतरी आसनावरती बसायचं, जे काय तुमच्याकडे अवेलेबल आहे. आणि जर जे चेअरवर बसत असाल तरी सुद्धा पायाखाली काहीतरी हंतरा. ओके, फक्त ओके मॅडम. बेडवर बसून घ्यायचा नाही. ओके. ओके ओके मॅडम. चालेल. ठीक आहे. अजून काय डाऊट आहेत कोणाला? आधी मी हे क्लिअर केलं कारण की नाहीतर मग आपण शिकवताना विसरलो तर तुम्ही पण विसराल उद्या सकाळी परत 6 वाजता भेटायचं आहे तर. ओके, त्यामुळे हे आधी क्लिअर केलेलं आहे. सो आजचा आपला टॉपिक काय आहे ते म्हणजे ऑरा क्लेन्झिंग किंवा ऑरा म्हणजे काय. कोणाला माहिती ऑरा काय आहे? आता ऐकलं तर आहे आपण, ऑरा हा वर्ड तर आपण नेमका सगळ्यांनी ऐकलेला असणारच आहे ना. ऐकला कधी? ऑरा हा शब्द पण नाही ऐकला आपण? ऐकलाय. एखादा माणूस चांगला आपल्या बाजूला आला त्याचा ऑरा खूप चांगला आहे, छान वाटतंय, बोलतो की नाही आपण? ऑरा म्हणजे काय, आपण किंवा नॉर्मल भाषा वापरते मी, की आपण एखाद्या माणसाला भेटलो तर आपण काय बोलतो, वाईब्स खूप छान आहेत या माणसाची. किंवा एखादा माणूस आवडला नाही, त्याचे वाईब आणि माझे वाईब काय मॅच नाही होत, बोलतो की नाही आपण? तर हे वाईब्स येतात म्हणजे एक्झॅक्टली काय, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, अंडरस्टूड. पण कसले? म्हणजे काय, एखादं असं व्हायब्रेशन काहीतरी आपण घेऊन चाललोय का? एखादं गॅजेट घेऊन जातोय आपण स्वतःसोबत? काय वाटतं ऑरा म्हणजे काय असेल? काहीच आयडिया नाहीये कोणाला? हाऊ इज इट पॉसिबल? येस, वलय. ओके, कसलं वलय, काय वाटतं? ठीक आहे, आज आपण बघणार आहोत कोणतीही दोन व्यक्ती एनर्जी. ओके, कोणतीही दोन व्यक्ती असो, सजीव निर्जीव, सजीव सजीव किंवा काही असेल, हे जेव्हा विसिनिटी मध्ये येतात, जवळ येतात, एकत्र येतात, तेव्हा त्यांचा ऑरा किंवा त्यांची एनर्जी एकमेकांना कशी अफेक्ट होत करते आणि त्याचा परिणाम आपल्या लाईफच्या बाकीच्या सिच्युएशन्स वरती कसा येतो. ऑरा का स्टडी करायचा आहे हे आता आपण बघणार. ऑरा बघणं काही मोठी गोष्ट नाही, ते काय मोठं आपल्याला, तो आपला टार्गेट नाही. आपला टार्गेट काय आहे, ऑराच्या माध्यमातून आपल्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आपण कसे फाइंड आउट करू शकतो आणि कसे बाजूला राहू शकतो आणि त्याचा इफेक्ट काय येतो माझ्या लाईफवरती. ओके, तर ऑरा म्हणजे मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं झालं तर आभा मंडळ. देवाच्या फोटोच्या पाठी आपण बघतो ना ते वलय जे ड्रॉ केलेले असतात, सो दॅट इज ऑरा. मग तो ऑरा फक्त देवाला आहे का?
तो ऑरा आपल्याला सुद्धा आहे. अगदी निर्जीव वस्तूला सुद्धा ऑरा आहे, कारण की त्या निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स सगळं आहे. ते प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट होत आहेत. अणू आहेत, रेणू आहेत, ऍटम्स आहेत, सगळं, राईट. आणि ते आपल्यामध्ये पण आहे. जर त्या निर्जीव मध्ये व्हायब्रेट होत असेल तर आपल्यामध्ये पण व्हायब्रेट होणारच आहे. बरोबर आहे. ऑरा सायंटिफिकली बघायला गेलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. आपल्या भोवती काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचं एक वलय, जसं इथे सांगितलंय वलय आहे. पण कसलं वलय आहे? कोणत्या एनर्जीचं वलय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे मानवी शरीराभोवती असलेले अदृश्य ऊर्जा वलय. ओके, दॅट इज ओके. पण कसलं वलय आहे? कसली ऊर्जा आहे ती? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. आता प्रश्न पडला पाहिजे, मग काय करायचं त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचं? काय त्याचं एवढं काय मोठं? कारण की ते प्रत्येकामध्ये आहे, तर त्याच्यात काय एवढं? आता ही जी फील्ड आहे, जे आपण वलय करतोय, हे वलय काय एकच सरळ सोट वलय नाहीये. त्याचे 7 लेयर्स आहेत. किती लेयर्स असतात? ऑराचे 7 लेयर्स आहेत. आणि यातले प्रत्येक लेयर्स आपल्या 7 चक्र जे मेन आहेत, जे आपण उद्या चक्र सिस्टम बघणार आहोत, त्या प्रत्येक चक्राशी कनेक्टेड आहेत. नाव यू इमॅजिन, विचार करा की जर माझ्या ऑरा लेवलवरती जर एखादी निगेटिव्हिटी आली आणि तो ऑरा कोणाशी कनेक्टेड आहे? माझ्या चक्रांशी कनेक्टेड आहे. तर ती निगेटिव्हिटी चक्रांपर्यंत यायला किती वेळ लागेल? बरोबर आहे. आता समजा एखादा घरी माणूस असा आला, व्यक्ती असा आला की तो घरी येऊन गेला आणि अचानक कधीतरी आपल्या घरामध्ये काय होतं? कसं तरी होतंय, आपलं कॉमन, किंवा उगाच चिडचिड होते, कारण नसताना घरात भांडणं होतात. असं का होतं? वास्तूला सुद्धा काय आहे? ऑरा आहे. वास्तूचा ऑरा सुद्धा निगेटिव्ह होऊ शकतो किंवा तिथे काहीतरी त्याच्यामध्ये इश्यूज येऊ शकतात. कळतंय? एखाद्या ठिकाणी जेव्हा आपल्याला जातो, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी गेल्यावरती काही व्यक्तींना घुसमटल्यासारखं वाटतं, अनइझी फील होतं. मग ते काय असतं? आपल्याला कळत नसतं की एक्झॅक्टली शारीरिक लेवलवरती काय होतं. शारीरिक लेवलवरती काही ऍक्च्युली झालेलं नसतं, पण आपल्याला समजत नसतं. आपण काय बोलतो? कसं तरी होतंय. त्या कसं तरी होतंय वरती काय औषध आहे आपल्यावरती? काहीच नाहीये. कारण की आपल्याला माहितीच नाही ते कसं तरी होतंय म्हणजे काय होतंय. म्हणजे कोणती तरी निगेटिव्हिटी आणि कसला तरी आपल्या ऑरावरती काय झालेलं आहे? डिस्टर्बन्स तयार झालेला आहे. ओके, सो दॅट ऑराची एक एक लेअर कशाशी कनेक्टेड आहे? माझ्या 7 चक्रांशी आहे. आणि जेव्हा कोणतीही निगेटिव्हिटी जेव्हा लाईफमध्ये येते, ती डायरेक्ट आपल्या शरीरावरती येत नसते. ती या ऑरा सिस्टम मध्ये एकेका लेअर मध्ये येऊन येऊन पास ऑन होत असते. आणि डायरेक्ट आली की लगेच ऑरामध्ये, आपल्या चक्रांमध्ये, शरीरामध्ये येत नाही. ती अक्युम्युलेट होत जाते, साचली जाते. आणि हळूहळू साचत तिचा परिणाम चक्रांवरती येतो. वन्स इट इज अप टू युअर चक्र सिस्टम, चक्रांवरती आल्यावरती कुठे जाणार? नाड्यांवरती जाणार. नाड्यांवरती गेल्यावरती जे छोटे छोटे चक्रज आहेत, एनर्जी सेंटर्स आहेत, त्यांना अफेक्ट करणार. त्यांना अफेक्ट केल्यावरती कुठे जाणार? आपल्या न्यूरोलॉजिकल सिस्टम वरती पण जाणार. म्हणजे मेंटली, इमोशनली आपण अफेक्ट होणार, प्लस आपल्या ऍक्शन मध्ये ती गोष्ट येणार. आपल्या सेल्युलर लेवलवरती म्हणजे पेशंटच्या लेवलवरती जाणार. तिकडून आल्यावरती ऑर्गन लेवलवरती दिसणार. मग कुठे शरीरावरती लक्षणं दिसतील. आली कुठे होती, केव्हा होती, आपल्याला माहिती पण नाहीये. किती महिन्यांपूर्वी आणि वर्षापूर्वी आलंय. सो एंट्री पॉईंट कुठे आहे? सबकॉन्शियस माइंड वरती सुद्धा आणि आपल्या ऑरा लेवलवरती सुद्धा. शरीरावरती उमटल्यावर कळतं, अरे हे कुठून आलं. शरीरासोबत मानसिक लेवलवरती पण येणार. मानसिक लेवलवरती हे विशेष सायकल आहे. शारीरिक काही प्रॉब्लेम आले तर ते मानसिक याच्यावरती येणार, किंवा मानसिक आले तर ते शरीरावरती उमटणार आहेत. शरीरावरती आले की आपण डॉक्टरकडे जाणार आहेत. सारखं रिपीट झालं तर पैशांवरती येणार आहे. पैशांवरती आलं तर रिलेशनशिप वरती येणार आहे. झालं सर्कल तयार. मग प्रश्न पडतो, हे सोडवायचं कुठे आता? जर या ऑराचं काय बोलते मी? क्लेन्झिंग. ऑराच्या क्लेन्झिंग मधून जर 30 ते 40% माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स जर मी दूर करू शकले तर काय हरकत आहे? आणि या ऑरा क्लेन्झिंगला लागतात फक्त 3 ते 5 मिनिटं. किती इझी आहे, पण आपल्याला माहित नाही. आपण काय बोलतो? लहान असल्यापासून आपण काय ऐकतो की आपलं संगत आणि पंगत नेहमी विचारपूर्वक करायची. असं का? ऐकलं ना आपण? कारण की जेव्हा रिसर्च केला गेला किंवा नॉर्मली जेव्हा आपण बघतो, तेव्हा हे पण म्हटलं जातं की आपल्या आजूबाजूची 5 लोक जशी असतील ना, तसं आपलं व्यक्तिमत्व बनतं. आपली पर्सनॅलिटी कोण ठरवतं?
आपण आपले जीन्स ते तर आहेत, पण ते तर फक्त एक्सप्रेस होतील. पण त्याला मॉडिफाय करणारा अख्खा समाज असतो आजूबाजूला. तर आजूबाजूचे 5 लोक जशी असतील तसंच आपलं व्यक्तिमत्व घडत जातंय. असं का होतं? त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं. फॉर एक्झाम्पल समजा आपल्या आजूबाजूचे मित्र असतील, फॅमिली मेंबर कोणीही सतत गॉसिप करणारं कोण असेल, तर आपला स्वभाव पण तसंच बनणार ना. काही कालांतराने आपल्याला गॉसिप केल्याशिवाय परवडणार म्हणजे चैन नाही पडणार. होतं की नाही? आणि जर काही लोक तुम्हाला मोटिवेट करणारे असतील, चांगले चांगले बोलणारे असतील, तर आपला माइंडसेट पण तसाच बनणार आहे. हे झालं विचारांची देवाणघेवाण. तर त्याच्यासोबत इट अफेक्ट्स युअर ऑरा ऑल्सो. आपलं दिसणं, आपलं राहणीमान, आपलं प्रत्येक गोष्ट तशी होत जाते. आपला ऑरा तसा होतोय. हेच जर कोणी साधू संत आजूबाजूने गेला तर आपल्याला काय वाटेल, अरे बापरे, काहीतरी कोणतरी आलं मोठं. काय येऊन सांगतात का आपल्याला, अरे मी खूप मोठा साधू आहे? नाही. त्यांच्या ऑरातून आपल्याला ती एनर्जी समजते. सो आता हे सगळं का सांगितलंय, की रेकीच्या माध्यमातून पहिलं तर त्या ऑरा सिस्टम वरती काम केलं जातं. चक्र म्हणजे आतून काम करून मग ते बाहेर येत असतं. उलट आपण करत नाही. समजतंय? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? त्यामुळे जर लाईफचे मी 30% to 40% प्रॉब्लेम्स येणारे किंवा ऑलरेडी त्या जेव्हा आपले सायकिक एबिलिटीज ऍक्टिव्हेटेड होतात ना, लेव्हल 3 नंतर जेव्हा एक पर्टिक्युलर प्रॅक्टिस दिली जाते, त्याच्यानंतर आपल्या सायकिक एबिलिटीज सुद्धा ऍक्टिव्हेट होतात. तेव्हा तर आपण नॉर्मल डोळ्यांनी सुद्धा समोरच्याचा ऑरा बघू शकतो किंवा त्या ऑरामध्ये कुठे काही निगेटिव्हिटी आहे, कोणत्या पद्धतीची, एक्झॅक्टली कोणत्या अवयवावरती किंवा कोणत्या पार्टमध्ये ते पॅचेस आहेत, ते सुद्धा आपण आपल्या नेकेड आईजने बघू शकतो. हा पुढचा आहे, लेव्हल 3 चा पार्ट आहे, लेव्हल 1 चा नाही. आता फक्त आज आपण काय बघणार आहोत, की आपल्या नॉर्मल डोळ्यांनी साधा ऑरा दिसतो का? ऑराचे कलर्स पण आहेत, ते आता दिसणार नाहीत. पण कारण की त्याला ऑब्व्हियसली थोडी प्रॅक्टिसेस लागतील. पण आता आपल्या नॉर्मल डोळ्यांनी आपण बघू शकतो का? एक काम करा, तुमच्या पुढे वही आहे, नोटबुक आहे. तर त्या नोटबुकचा एक ब्लँक पेपर घ्या आणि त्याच्यावरती तुमच्या हातातल्या पेनाने एक मीडियम साईजचा डॉट बिंदू ड्रॉ करा आणि त्याचा ऑरा बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्या एक ड्रॉ केल्यावरती 90 डिग्रीने त्याच्याकडे बघा आणि त्यांच्या आजूबाजूला तुम्हाला व्हाईट कलरचा एक हे दिसेल, सर्कल दिसेल, वलय दिसेल. दिसला? ओके, व्हेरी गुड. तर आता काय करायचं आहे, तो पेपर पलटी करा आणि दुसऱ्या ब्लँक पेपरवरती तुमच्या हातामध्ये जो पेन आहे, फॉर एक्झाम्पल हा पेन आहे सपोज, तर त्या पेनाला ते नोटबुक वरती असं आडवं ठेवा. हवेत नाही, ते नोटबुक वरती ठेवा असं आडवं आणि त्या पेनाचा ऑरा बघण्याचा प्रयत्न करा. दिसतोय? एक व्हाईट कलरचा ऑरा त्या पेनच्या भोवती दिसेल तुम्हाला. दिसला? कोणाला दिसला? नसेल दिसला तर परत ट्राय करा. पण मेक शुअर की पाठीमागून लाईट येत नाही, तर तुमची सावली दिसेल. आणि ज्यांनी स्पेक्स घातला असेल स्पेक्स काढून सुद्धा बघू शकता. दिसला? दिसला का? अरे बोलणार कोण? माना तरी हलवा म्हणजे मला कळेल. ओके फाईन, दिसला? गुड. आता काय करायचंय, त्या पेन बाजूला करा आणि स्वतःचा हात ठेवा, हाताचा पंजा ठेवा त्याच्यावर आणि हाताचा स्वतःचा ऑरा बघा. तुमच्या पंजाच्या आजूबाजूला ऑरा दिसेल व्हाईट कलरचा. डन? दिसला? ओके, कृष्णकांत, व्हेरी गुड.
आता काय अं, करायचंय? व्हेरी गुड. मॅडम कोण? बोला. मला समजलं नाही जरासं एकदा आता एक काम करा, समजेल. मला बघा, माझा ऑरा दिसतोय का एवढ्या पाठचा? फोकस ऑन माय नोज टिप किंवा माझ्या थर्ड आय वरती फोकस करा आणि माझ्या भोवती तुम्हाला व्हाईट कलरचा ऑरा आता दिसेल. म्हणजे व्हाईट कलरची एक लेअर दिसेल तुम्हाला. हो दिसते. दिसते? व्हेरी गुड. हा आता दिसतो. ज्यांना हा दिसलं त्यांनी दिसला परत एकदा फोकस दिसला. करा आणि त्याचा आता ना हे अजून तो ब्रॉड होतोय का बघा आणि हलतोय का बघा. दिसला? हा दिसला. ओके, व्हेरी गुड. म्हणजेच कोणती मशीन लागली, किरलिन फोटोग्राफी वगैरे काय लागली का इथे आपल्याला? नाही लागली. नाही. तर तो एक वेगळा पार्ट आहे ऑरा स्कॅनिंगचा, त्याच्यासाठी वेगळं गोष्ट आहे. पण आता सध्या आपण काय करतो, आपल्याला काहीही गॅजेट किंवा काही मशिनरी अवेलेबल नसताना फक्त आपण डोळ्यांनी आपण करू शकतो का? बघितलं? आता पुढे काय करायचं आहे? पुढे आपल्याला काय करायचं आहे, मला ह्याच्यामध्ये 2 व्हॉलेंटियर्स लागतील. असे 2 व्यक्ती लागतील, कारण की आता प्रॅक्टिकल करायचं आहे, बघायचं आहे की ऑरा जो आहे तो आपण स्वतःच्या हाताने सेन्स करू शकतो का? किंवा त्या ऑराची, हे बघा, ऑरा जो असतो ना, ऑरा जेवढा स्ट्रॉंग म्हणजेच त्या ऑराचा डायमीटर, व्याप्ती तेवढी मोठी असते. ऑरा वीक असेल तर त्याचा डायमीटर कमी असतो. ओके, हे फक्त मी एकच फॅक्टर घेतलाय, दॅट इज डायमीटर, कारण की तो कळतो, बाकीचे फॅक्टर आपल्याला दिसणार नाहीत. ओके, सो प्रॅक्टिकल करायचं आहे, बघत बसून प्रॅक्टिकल होणार नाही. ओके, सो आय वॉन्ट 2 व्हॉलेंटियर्स, असे व्हॉलेंटियर्स ज्यांच्या सोबत घरामध्ये कोणीतरी आता आहे. असं आहे कोण? मॅडम माझ्या बरोबर आता माझा मुलगा आहे. किती वर्षाचा आहे सर? 6 वर्षाचा आहे. 6 वर्षाचं नको, एवढं लहान नाही, थोडं मोठं नको. पाहिजे. मी माझ्या ब्रदरला बोलू शकतो का? हो चालेल ना. आणि एकच अजून मिनिट. अजून एक कोणतरी, हो आय एम वेटिंग. अजून एक कोणतरी लागेल मला. आता रात्री 9 वाजता सगळे एकटे बसलेत का घरी? हं? नाही, खूप मोठा प्रश्न आहे हा. मग बघायलाच नको, एकटे राहतोय आपण एवढे सगळेजण तर. याचा अर्थ काय, आपल्याला शिकण्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला फक्त ऐकण्यात इंटरेस्ट. आहेत पण हो की बाहेर नाही? घालवले. काय बोलताय? आहेत पण बाहेर घालवले. बाहेर घालवले कशाला? मुलगी लहान आहे ना, ती बघू देत नाही, ऐकू देत नाही. लॅपटॉप वरती ती ओके, लॅपटॉप वगैरे हे करत असते. आता हे बघा, आता प्रॅक्टिकल आहे. आता मी तुम्हाला फक्त शिकवण्याचं काम करू शकते, मी तुमच्यासाठी नाही करू शकत. त्यामुळे मला माहिती आहे कोणाच्या घरी असतील आणि कोणाच्या घरी नाहीये. तो प्रश्न राहिला वेगळा. आता कसं माहिती हे पण नका विचारू. पण आता आपण एकच व्हॉलेंटियर घेऊन करूया, कारण की फक्त तुम्हाला कन्व्हिन्स करण्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नाही आहे, नाही तर शिकवणं होणार नाही. हे बघा, याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी करायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही ते कसं वाटतंय, काय होतंय, सेन्स कसं करायचं, अर्थच नाही या गोष्टीला. ओके, प्रॅक्टिकल केल्याशिवाय काय कसं कळतं काय माहिती मला. बोला. 8 वर्षाची मुलगी चालेल का घेतली तर? 8 वर्षाची आहे, ठीक आहे, तर चालेल. आईला वगैरे नाही सांगितलंय अजून, तर भावाच्या मुलीला घेऊन करायचं विषय. ठीक आहे, चालेल. ओके. पण तिला इन्स्ट्रक्शन समजतील ना, कारण की तिला फक्त काय नाही करायचं, तिला फक्त चालत यायचंय. ओके, चालत यायचं आहे. ठीक आहे, चालेल. बोलवा तिला, तुम्हाला स्पॉटलाइट मध्ये घेते. आम्ही तिघं दिसतो सगळ्यांना? हम्म, हो हो ओके दिसतंय. ओके ओके, ठीक आहे. सो नाव मॅडम आय विल एक्सप्लेन. काय माझा बोलताय? ब्रदर पण आलाय. आलाय मॅडम. ओके, आता ह्यांना येऊ द्या, सो दॅट मी सगळ्यांना एकत्र एक्सप्लेन करेल, नाही तर समजणार नाही. हं? इथे आपण काय बघतोय, आपण इथे 2 गोष्टी बघणार आहोत. पहिली गोष्ट बघणार आहोत की आपल्याला, म्हणजे तुम्हाला आणि प्रगती आता ज्या येतील त्यांना, डोळे बंद असताना फक्त हातांनी आपल्याला कळतं का की एखादा व्यक्ती आपल्या समोर किंवा आपल्या जवळ येतोय? म्हणजेच आपले हात सेन्सरचं काम करणार आहेत. ओके, आणि आपण हे सुद्धा फाइंड आउट करणार आहोत
की त्या समोरच्या व्यक्तीच्या ऑराचा डायमीटर किती आहे. ओके, ठीक आहे. सो विल स्टार्ट. आता काय करायचं आहे ह्याच्यापैकी हा चालेल. ओके, चालेल चालेल. ह्याच्या आता प्रगती आणि हेमंत चव्हाण तुम्ही दोघांनी काय करायचंय तुमच्या दोघांचं आधी मी सांगते. ओके, तुम्ही हात रब करायचे आहेत. आता नाही, ऐका आधी, फक्त ऐका, काही करू नका. आधी फक्त हात रब करा आणि तुम्हाला चेस्ट समोर अशा पद्धतीने उभं राहायचं आहे. तुम्हाला हालायचं डुलायचं काही नाही, फक्त उभं राहायचंय डोळे बंद करून. ओके, हे तुमचं काम. आणि तुमच्या समोरची जी व्यक्ती आहे तिने तुमच्या अपोजिट उभं राहायचं, म्हणजे जवळ नाही, शक्य असेल ना तेवढं लांब उभं राहा. जेवढं शक्य असेल घरामध्ये तेवढं लांब उभं राहायचं, पण अपोजिट, वाकडं तिकडे नाही, अपोजिट. ओके, आणि त्या समोरच्या व्यक्तीने काय करायचं आहे, त्या व्यक्तीने सुद्धा हात रब करून असे हात ठेवून तुमच्या दिशेने हळूहळू चालत यायचं आहे. म्हणजे लिटरली हळू, असं दबक्या पावलांनी एकदम स्लो मोशन मध्ये कसे चालतात तसं एकदम हळूहळू तुमच्याकडे चालत यायचं आहे. आणि ज्या क्षणाला तुम्हा दोघांना, प्रगती अँड हेमंत, तुम्हा दोघांना हा. हातावरती जाणवेल की काहीतरी प्रेशर जाणवतोय, काहीतरी अपोज रेजिस्टन्स येतोय, तेव्हा समोरच्या व्यक्तीला सांगायचं स्टॉप. कळतंय? त्याचा अर्थ ती व्यक्ती आली हे तुम्हाला सेन्स झालेलं आहे, फक्त हाताने. ओके, कळलं? काय डाऊट आहे? बोला. मॅम दोघांनी एकदाच रब करायचं, ऑपोजिटला आधी लांब राहायचं आणि स्टॉप आधी लांब उभं राहायचं, ऐका, लांब उभं राहायचं जेवढं शक्य असेल तेवढं. त्याच्यानंतर दोघांनी आपापले हात रब करायचे. तुम्ही फक्त असे डोळे बंद करून हात असे करून उभे राहणार. आणि समोरचा व्यक्ती काय आहे ना, त्याने डोळे बंद नाही करायचे, त्याला चालायचंय म्हणून त्याने हात रब करून असं फक्त तुमच्या दिशेने हळूहळू, लिटरली खूप हळूहळू चालत यायचंय. ओके, एवढंच काम आहे. कळलं? मॅडम किती अंतरावरती ठेवावं लागेल? जेवढं शक्य असेल ना तुमच्या हॉलचं किंवा त्या रूमचं जेवढी लेंथ आहे ना तेवढं लांब जा. कारण की ओके. कसं असतं, ऑराचा डायमीटर काय फक्त छोटा मोठा नसतो, 1-2 फुटाचा नसतो, काही काहींचा 10 फूट 13 फूट पण असतो. कळलं? ओके, ओके ओके चालेल, चालू करूया. आम्ही जाऊन ओके मॅडम. बाहेर करून रिटर्न येतो. हा नाही, इथेच करा, काय हरकत नाहीये. पण ते व्हिडिओ चालेल चालेल, आपल्याला फक्त प्रॅक्टिकलची गरज आहे. तुम्हाला ते समजलं की नाही समजलं, व्हिडिओ मध्ये नाही मला दिसलं तरी पण चालेल, मला माहितीये काय होणार आहे. ओके ओके. करा. ओके, स्टार्ट. ओके, ते सांगते की तिकडे उभे लांब राहा जा. सर, उभे राहा, बसून कुठे करताय. ओके, सॉरी. आता तिथं जा, 6 राहिलो आणि हे हम्म. तुम्ही माझ्या समोर नका उभे राहू, त्या व्यक्ती समोर उभे राहा, त्या अपोजिट, व्यक्ती समोर आहोत. एकमेकांना फेस करून. होय, तुम्हाला कळणार कसं नाही तर. ओके. एकमेकांच्या अपोजिट राहायचंय. चालते. आणि झालं की मला सांगायला या, नाहीतर आम्ही सगळे वाट बघत बसू. बाकीच्यांनी आपापल्या घरी करायचं. ज्यांचे व्हिडिओज बंद आहेत ना त्याने आपापल्या घरी करा. येस, टेल मी. ऑपोजिटला राहिल्यानंतर पहिला आम्हाला थोडे कन्फ्युज झालं, मी रिपीट केलं ते. तर आपलं ना आपण रक्त असं थांबवतो आणि असं खेचल्यावर जाणवतं ना, तसं जाणवलं. गुड, व्हेरी गुड. आता
हा येस सर बोला. अनम्यूट करा. हा बोला हॅलो. बोला. मॅडम काही जाणवलं नाही. हम्म काही जाणवलं नाही. नाही जाणवलं ठीक आहे परत करायचं. आपला तेवढा फोकस नाही याचा अर्थ. ओके जाणवेल डोंट वरी. आता काय करायचं घरामध्ये काय हेल्दी गोष्ट आहे का? लाईक फ्रुट्स लाडू असं काही हेल्दी आहे घरामध्ये? काय काय म्हटलं? काही हेल्दी गोष्ट आहे का खाण्याची? आहे. आहे लवकर लवकर आणा. आपल्याला पटापट करायचे 9:30 होऊन गेलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय एक काम करा. तिला सांगा एक हेल्दी गोष्ट आणि एक अनहेल्दी गोष्ट घेऊन यायला. अनहेल्दी म्हणजे पॅकेट फूड. काही चालेल. हा पॅकेज फूड कोणतंही चॉकलेट बिस्किट चिप्स बिप्स वॉट एव्हर. चालेल. काय करू नका ओके. तिकडे. इथे आपण काय बघणार आहोत माहितीये का? आपला ऑरा स्ट्रॉंग होतो आणि वीक होतो हे आपल्याला कळतं का? कारण की अजून पण एक प्रॅक्टिकल आहे. कधी करायचं? डन. चला या लवकर. ओके. आता सेम प्रोसिजर करायची आहे. फक्त समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये काय असणार आहे ते पर्टिक्युलर हेल्दी गोष्ट असणार आहे. ठीक आहे. लॉजिक काय आहे? जर त्या हेल्दी गोष्टीने तुमचा ऑरा स्ट्रॉंग झाला तर समजा मगाशी तुम्हाला इथे आल्यावर कळलं. ती व्यक्ती इथे एवढ्या जवळ आल्यावर कळलं तर आता समजा ऑरा स्ट्रॉंग झालं असेल तर ती व्यक्ती लांब असतानाच कळणार. कळतंय? आणि जेव्हा अनहेल्दी गोष्ट हातात घेऊ तेव्हा ऑब्व्हियसली ऑरा वीक होणार. ते आपल्याला सूट होत नाहीये शरीराला. बरोबर. मग ऑरा वीक झाला तर ती व्यक्ती मगाशी इथे होती तेव्हा कळलं तर आता जवळ आल्यावरती कळणार. कळतंय? सेम करायचं. सेम सेम. त्यांना तुमच्याकडे चालत यायचं आहे पण आता तुमचा हात असाच राहणार आहे पण त्यांच्या हातामध्ये काय असणार आहे एक पर्टिक्युलर हेल्दी गोष्ट जी ते छातीशी धरून यायची. बस दॅट्स इट. ओके कळलं? स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. हे काय मगाशी दिलेलं असतं. आणि एकदम हळू चालत यायचं. स्टार्ट. हेमंत सर स्टार्ट करायचंय. मला नाही बघायचंय. अजून लांब उभे राहा. जेवढं लांब उभं राहता येईल तेवढं लांब उभं राहा. हेमंत सर पाठी व्हा पाठी अजून. स्टार्ट. बोला. अनम्यूट करा. प्रगती. कुकुंबर घेऊन हातात होती ती. तर पहिल्या स्टेपला 2 स्टेप आमच्या फेल झाल्या. तिसऱ्या स्टेपला थोडस मला जाणवलं म्हणजे पाठी पहिल्या. होतो. हा. ओके. आता दुसरं घेऊन बघितलं का? नाही. मॅडम अनहेल्दी करून बघायचं ना ते घेतलं. पण. हा हॅलो मॅडम. हा बोला. करा करा बोला. मॅडम हम्म अनहेल्दी घेतलेलं जवळ आलं तरी पण त्याचा ऑरा एवढा म्हणजे समजला नाही. आणि आता एक काम करा हेल्दी देऊन बघा त्याला. हेल्दी देऊन. ओके. तुम्ही ना चांगलं रफ करा आणि फोकस राहा. घाबरायचं नाहीये आपल्याला. त्यांना कळते तुम्हाला पण कळणारच आहे. डोंट वरी. ओके.
बाकीच्यांनी तोपर्यंत काय करायचं बसून बसून माहितीये का? सगळ्यांनी हात रब करा. आता मला आठवलं, तुम्ही बसून बसून काय करणार, हात रब करा आणि स्वतःच्या हाताभोवती असा दुसरा हात हळूहळू फिरवा आणि स्वतःचा ऑरा जाणवते का बघा. काहीतरी जाणवणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हाताच्या भोवती. हळूहळू करा, असं पटापट पटापट हात फिरवायचा नाही, लिटरली एवढा हळूहळू फिरवायचा. तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जाणवणार स्वतःच्या भोवती. येस, टेल मी प्रगती. मी तीन वेळा ट्राय केलं. नाही तसं जाणत, म्हणजे ही मला लिटरली असं हे करत होती पण काहीच जाणवलं नाही. म्हणजे ती जवळ आली तरी सुद्धा तुम्हाला जाणवलं नाही, वेऱ्याच मगाशी जाणवलं. ह्याचा अर्थ कळतंय, हे एवढूसा चॉकलेटचा इफेक्ट हा तो फिजिकल लेवलवरती नाही जाणवणार, पण ऑरा लेवलवरती तो एवढूसा छोटी गोष्ट पण अफेक्ट करते आपल्याला. राईट. सो ह्याचा मिनिंग कळतोय सगळ्यांना, की एक तर आपण विदाऊट कोणत्या मशीनने समोरच्याचा ऑरा आपल्याला कळतो फक्त हातांनी, आणि दुसरी गोष्ट समोरच्याचा ऑरा माझ्या ऑरामध्ये एंटर करतोय हे पण आपल्याला कळतं. तेवढंच नाही तर छोट्या छोट्या गोष्टी, हातातल्या गोष्टी जर माझा ऑरा अफेक्ट करत असेल तर माझ्या स्वतःचे विचार किती अफेक्ट करतात. अजून पण याच्यातून आपण हे शिकायचं की मोस्टली काय होतं, निगेटिव्ह लोक जे आयुष्यामध्ये असतील तर ते लगेच कळतात की काही अंतराने, काही काळाने आपल्याला कळतात. आणि चांगली गोष्ट, चांगली माणसं असतात ते आपल्याला आधीच समजतात. असं का? त्यांचं समजतंय? behavior वगैरे ह्याच्यामुळे. राईट. जेव्हा एखादं समजा एकदम चांगला माणूस आहे, स्वभावाने आतून एकदम प्युअर आहे, अशी माणसं जी असतात ती आपल्याला 1-2 दिवसातच समजतात, हो की नाही? पण जो आतल्या गाठीचा असेल किंवा निगेटिव्ह माणूस असेल विचारांनी, तो आपल्याला समजायला किती दिवस लागतात किंवा कधी कधी वर्ष लागतात. बरोबर आहे, त्याचा ऑरा जाणवणारच नाही ना आपल्याला, पण त्याचा ऑरा कुठेतरी अफेक्ट करत असतो, कसं तरी फील होत असतं, पण तो समजतो किती काळाने. मग हेच जर ऑराची क्लेन्झिंग आपण रोज करत राहिलो तर अशी माणसं कितीही काही आली तरी आपल्याला फरक पडणार नाही. हे आपण इथे मॅडम, शिकतो. हा बोला. हा आता हेल्दी घेतल्यानंतर ना लांब असताना मला जाणवलं. व्हेरी गुड. कळलं आता डिफरन्स, कळलं आता मी जे काही म्हटलं. हेल्दी असताना हा. तुम्हाला लांब जाणवणार कारण की ऑरा स्ट्रॉंग झालेला आहे. अनहेल्दी एवढीशी गोष्ट पॅकेटवाली, ती खाल्ली पण नाहीये आपण, पण अफेक्ट होतोय. गॉट इट? तर अशा पद्धतीने आता कोरिलेट करा की या ऑरा आपल्या लाईफ वरती कशा पद्धतीने अफेक्ट करतो. समजतंय? तर ह्याला उपाय काय? त्याला उपाय हा आहे की ऑरा क्लेन्झिंग एक छोटीशी टेक्निक आहे. ते म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा एखाद्या लग्नामध्ये गेलो, लग्नामधून आल्यावरती आपल्याला खूप बरं वाटतं का? हॅपी हॅपी येतो की डोकं दुखून येतो? मोस्टली हो. बायका लग्नावरून आल्यावरती, मोस्टली फिमेल्स काय सगळेजण, डोकं दुखतं आपलं. आपल्याला कसं तरीच होतं किंवा आपण एनर्जी ड्रेन करून आलेलो असतो, थकवा येतो. थकवा येण्यासारखं काय केलेलं असतं आपण तिकडे? बसून असतो एका ठिकाणी, गप्पा मारत असतो मस्तपैकी, जेवून खाऊन आलेलो असतो, तरी सुद्धा आल्यावर थकवा येतो. असं का? एक साथ एवढी 100-200 हजारो माणसं एकत्र आल्यावरती ऑरा इफेक्ट होणारच आहे. आमचा आपला त्याला, त्याचा आपल्याला. आणि अशी किती एकत्र असतात आणि प्रत्येक जण, आता आपण बघितलं ऑरा किती मोठा मोठा सगळ्यांचा, आणि प्रत्येक माणूस हो. एवढा मोठा ऑरा घेऊन चाललेला आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या मॉलमध्ये जातो, मार्केट प्लेसमध्ये कुठेही जातो, तेव्हा प्रत्येक एवढ्या लोकांचा ऑरा एकमेकांमध्ये कशा पद्धतीने मिक्स होत असेल? आणि सगळ्यांचा ऑरा काय शुद्ध असतो का आपला? नाही. प्रत्येकाचं काही ना काहीतरी, कोणत्या तरी वादातून काहीतरी चाललेलं आहे, घरामध्ये चाललेलं आहे, त्यांच्या आयुष्यात चाललेलं आहे, कर्म आहेत, हे आहेत, असं सगळं घेऊन त्या ऑरा सोबत आपण चालतोय. बरोबर आहे? सो बरोबर. आता आपण बघायला, विचार करायला पाहिजे की काय होतं एक्झॅक्टली. पहिलीची माणसं खूप हुशार होते, घरात यायच्या आधी बाहेर ठेवलेलं असायचं रांजण पाण्याने भरलेलं की हातपाय धुवून घरात या. आता ते पॉसिबल नाहीये. मग आता काय करू शकतो आपण? आता मोस्टली कसं तरी झाल्यावरती आपण बोलतो की झोपून घे, पण झोपून घेऊन काय बरं वाटणार नाहीये. मग त्यापेक्षा बोलायचं मिठाच्या पाण्याने आंघोळ करून घे. सिम्पलेस्ट टेक्निक. म्हणजे ते ऑरा पावडर सुद्धा असतात आणि अजून पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे झाली नॉर्मल गोष्ट. पण
ऍक्च्युअल मध्ये ऑरा क्लेन्झिंगच्या खूप साऱ्या टेक्निक आहेत. त्यातली सगळ्यात सिम्पलेस्ट टेक्निक मी आता सांगते. ते म्हणजे हात रब करायचा. ऍक्च्युअली रेकीचं आवाहन करायचं असतं, पण आता इथे रेकीचं तुम्हाला सांगितलेलं नाहीये कारण की शक्तिपात नाहीये. त्यामुळे फक्त थँक्स टू रेकी बोलायचं, हात रब करून घ्यायचा आणि आपले दोन्ही हात आधी फक्त बघा, करू नका, आपल्या सहस्रार चक्राच्या वर ठेवायचे आणि काय करायचं, अफर्मेशन द्यायचंय. हात हळूहळू खाली आणायचे, कुठपर्यंत खाली आणायचे, पायाच्या नखांपर्यंत, हळूहळू, एकदम पटकन नाही, हळूहळू हळूहळू आणायचे आणि काय बोलत राहायचंय की माझ्या आभा मंडळामध्ये जर कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आता सामावत आहे, असं बोलत राहायचंय. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी माझ्या आभा मंडळामध्ये असेल तर ती माझ्या आता हातांमध्ये आलेली आहे, असं करत करत खालपर्यंत जायचंय. यू नीड टू कलेक्ट ऑल द निगेटिव्हिटी आणि 3दा फुंकर मारून या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे असं बोलायचं आहे. आणि प्रोसिजर किती वेळा करायची आहे? 3 वेळा. कळलं? किती मिनिटं लागतील याला? जास्तीत जास्त 3 मिनिटं की 5 मिनिटं लागू शकतात. आणि हे सेम आयदर तुम्ही फक्त ऍक्च्युली एकाच ह्याच्याने केलं तरी सुद्धा सेम इफेक्ट येतो, किंवा तुम्ही अजून तुमच्या चारी बाजूने सुद्धा करू शकता. गॉट इट? काय करायचं आहे? एक ही महत्वाची गोष्ट आहे, त्याला सांगायचं या निगेटिव्हिटीचं पण आपण वाईट करायचं नाहीये. कोणाचं या रेकीमध्ये काही वाईट करायचं, निगेटिव्हिटीला पण सांगायचं की बाबा तू या ब्रह्मांडामध्ये जा आणि शुद्ध हो. काही जण शिकवतील किंवा शिकवलं जातं की काय मिठाचं पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये जाऊन शुद्ध होते बोला, किंवा अग्नी इमॅजिन करा, त्या अग्नीमध्ये जाऊन बर्न होते असा विचार करा. पण ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी चालणार आहे, कारण की आपण ह्युमन टेंडन्सी, अरे बापरे अग्नी, आता आग आणि काय गरज नाही एवढा विचार करायची. दुसरा प्रश्न होतो, अरे पाण्यामध्ये टाकलं, वॉशरूम मध्ये पाणी ओतताना असं पाणी इकडे तिकडे सांडलं तर मग निगेटिव्हिटी इकडे तिकडे जाईल. हे सगळे डाऊट्स आणायचेत कशाला? त्यापेक्षा बेस्ट काय आहे, ब्रह्मांडातून काही येतं, ब्रह्मांडातून येते, त्याच ब्रह्मांडाला परत पाठवायचं आणि सांगायचं की ह्याला पण तू शुद्ध कर, कशाला नष्ट कर आणि काय कर, काही नाही, तू याला शुद्ध कर. दॅट्स इट. कोणाचा वाईट करतोय आपण इथे? नाहीच. पण ह्याचा इफेक्ट कितीतरी पटीने येणार आहे. किती मिनिटाचं प्रॅक्टिस आहे? 3 मिनिटं. आणि हे आपण समोरच्या व्यक्तीला सुद्धा करू शकतो. आपल्या घरातली लहान मुलं असतील किंवा काही, तेव्हा त्यांचा सुद्धा, आणि ही प्रॅक्टिस रोज करायची आहे. ओके? तर त्यांचा ऑरा सुद्धा आपण क्लीन करू शकतो. पण जेव्हा समोरच्याचा करू तेव्हा आपल्याला ऍक्सेस असतो, आपण 3 वेळा त्यांच्या चारही बाजूंनी करू शकतो. ओके? स्वतःचं करायचं असेल तर स्वतःचंही सगळ्या बाजूने केलं तरी चालेल, बट 3 टाइम्स. गॉट इट? अजून पण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक आहेत, त्यांचा खूप टाइम लागतो. ही सगळ्यात सिम्पलेस्ट आणि सगळ्यात कमी टाइमवाली आणि रिझल्ट येणारी टेक्निक मी आता सांगितलेली आहे. कारण की आता प्रत्येकाला 10-10 मिनिटं फक्त ऑरा क्लिन्झिंगला करण्यासाठी वेळ नाहीच आहे. कळतंय? त्यामुळे आपल्याला ज्याच्यामध्ये क्विक पण रिझल्ट येतील अशा पद्धतीच्या टेक्निक्स वापरणं आत्ताची गरज आहे. ओके? मला शिकवायला मी सांगितलं असं, ते कोम्बिंग करा, 11 वेळा करा प्रत्येक ठिकाणी, मग कोम्बिंग झाल्यावरती परत हे एक्सप्लेन करायलाच मला अर्धा तास लागेल, आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतील. पण तोच इफेक्ट जर ह्या पद्धतीने येणार असेल तर व्हाय नॉट? कळलंय सगळ्यांना? क्लिअर आहे हाऊ टू क्लेन्स युअर ऑरा? व्हेरी गुड. आता हेमंत सर, मला पुन्हा एकदा तुम्ही लागणार आहात प्रॅक्टिकलसाठी. तुमच्या बोला ना ब्रदरला मॅडम. बोलवू शकता? ब्रदर बाहेर गेला मॅडम. वाईफ आता आहे. हा चालेल, बोलवा त्यांना. जरा बाळाला ठेवून असेल इकडे ये. बाळाला ठेवून ये की. बाळ खूप लहान आहे का? हो, खूप लहान आहे. राहू शकता असेल 5 मिनिटं तर ठेवा, नाही तर राहू द्या. नाही, झोपलेला आहे तो. हा, मग या 2 मिनिटाचं काम आहे. आता आपण करणार आहोत ऑरा स्कॅनिंग. ओके? सो विदाउट एनिथिंग आपण हाताने ऑरा स्कॅनिंग करू शकतो का ते बघणार आहे. व्हॉट इज ऑरा स्कॅनिंग? फर्स्ट ऑफ ऑल, एखाद्याचं शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती काही प्रॉब्लेम असेल, किंवा फॉर एक्झाम्पल कोणाला काही दुखत असेल, तर आपण त्याला हात न लावता समजू शकतं का आपल्याला, ते आपण बघणार आहोत. हे मी लेवल 1च्या हिशोबाने सांगते. लेवल 2 आणि लेवल 3ला त्या माणसाला लांब असेल कुठे, व्हिडिओ कॉल जरी केला तरी आपण सांगू शकतो. पण लेवल 1ला तो माणूस आपल्याला समोर लागणार आहे आणि जवळ लागणार आहे. ओके? हे लिमिटेशन आहे लेवल 1चं. ओके? शॅल वी स्टार्ट? आल्या त्या? हा, आला मॅडम. आता आधी मी सांगते की काय करायचे. ओके?
ओके. तुम्हा दोघांना एकमेकांच्या समोर उभं राहायचंय, अपोजिट. मी दिसते का तुम्हाला? एक मिनिट. नाही मॅडम, तुम्ही दिसत ओके नाही. ओके, वेट वेट. आता दिसतंय? हा, आता दिसतं. हा, दिसतं. तुम्हा दोघांना एकमेकांच्या समोर उभं राहायचंय, पण लांब नाही, एका हाताच्या अंतरा. शाळेमध्ये कसं उभं राहायचो तसं. हा. आणि तुम्हाला काय करायचंय, समोरच्या व्यक्तीला नॉर्मल उभं राहायचंय, काही करायचं नाही, हात बीत हलवायचे ना, नॉर्मल राहायचंय. तुम्हाला काय करायचंय, डोळे बंद हा. करायचे आहेत. आधी हात करायचा आहे, तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि तुमचे हात कसे असणार माहितीये का, त्या व्यक्तीसमोर असे. हा. ते पण कसे, वरती. त्यांचं जे हे सहस्त्रार चक्र आहे ना, त्याच्या इथे असे वरती आले पाहिजे, म्हणजे असे. ओके, समजा ही व्यक्ती आहे आणि तुम्ही, तर तुमचे हात त्यांच्या डोक्याच्या इथे असे आले पाहिजे. ओके, आणि तुमचे हात हळूहळू तुम्हाला खाली घेत जायचं आहे, एकदम हळूहळू पायापर्यंत. ओके, नखापर्यंत, पण खूप हळूहळू. मग समोरच्या ओके. व्यक्तीला ज्याही ठिकाणी दुखत असेल किंवा काही असेल, काही इश्यू असेल, फिजिकल किंवा कोणत्याही प्रकारचं, समजा त्यांच्या कमरेला दुखतंय, तर तुमचा हात जेव्हा त्यांच्या कमरेपर्यंत येईल ना, तेव्हा तुमच्या हाताला काहीतरी अपोज किंवा रेजिस्टन्स जाणवणार, किंवा अचानक टेम्परेचर चेंज झाल्यासारखं जाणवणार. तेव्हा डोळे उघडून बघायचं, तेव्हा कळेल की आपल्याला त्या पार्टमध्ये त्यांना इश्यू आहे. कळलं? अच्छा. आणि देन ऑल्सो त्याच्यानंतर परत कंटिन्यू करत खालपर्यंत यायचं. कॉटेड कळलंय काय करायचं? बाकीच्यांनी ओके. आपापल्या घरी करायचंय. मी समोर व्हिडिओच्या समोर घेतो मॅडम. व्हिडिओच्या समोर नसाल तरी चालेल, असेल तरी चालेल, काही हरकत नाही. त्यांना नसेल यायचं तरी ओके, यू कॅन डू इट. बाकीच्यांनी घरी करा. मॅडम, बोला. वाईफच्या खांद्याजवळ जवळ माझ्या हातामध्ये बॅलन्स नसल्यागत झालं, ओके, आणि तिथून खाली गेल्यानंतर मग कमरेजवळ. मग त्यांना विचारलं मी तुला, तर ते खांद्याजवळ आणि कमरेजवळ पेन होते म्हणून सांगते. गुड, व्हेरी नाईस. आता इथे कोणता डॉक्टर लागला का आपल्याला सांगायला? नाही. आपण स्वतः फाइंड आउट केलं. हा. आणि असं पण नाही की आपल्याला माहित होतं, आपल्याला माहित नसताना सुद्धा कोणत्याही आपण काही यूज न करता, इव्हन आपले डोळे पण बंद होते, फक्त हाताच्या आपला जो सेन्सेस आहेत, जो ऑरा आहे हाताचा असो, समोरच्या व्यक्तीचा असो, त्याच्या हे बघा, जिथेही ज्याही पार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, सफरिंग आहे, तिकडचा ऑरा अफेक्ट झालेला असतो. म्हणजेच तिकडचे जे व्हायब्रेशन असतात ते डिस्टर्ब झालेले असणार किंवा डिस्टॉर्ट झालेले असणार, अति असणार किंवा एकदम कमी असणार. सो त्या हिशोबाने जिकडे जो गॅप आला, एकतरी बघा, जेव्हा इकडचं समजा काही दुखत नसेल, इकडचं ऑरा नॉर्मल आहे, तेव्हा तुम्हाला काय जाणवलं नाही. पण अचानक एखादी गोष्ट चांगली चालली आणि अचानक हे झालं त्या पार्टमध्ये, म्हणजे आपल्याला जाणवते आता प्रवाह नॉर्मल आहे, पण खांद्याच्या इथे आल्यावरती जर तिकडे डिस्टर्बन्स असेल, तर अचानक ती एनर्जी आपल्याला चेंज झाल्यासारखी वाटते. कळतंय? लॉजिक कळलं? बरोबर. तर अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो की समोरच्याला कुठे काय प्रॉब्लेम आहे.
आता ह्याच्यातून आपण काय शिकायचं? हे तर आहे की आपल्याला त्याला टच न करता आपण सांगतोय की तुला कुठे काय प्रॉब्लेम आहे. आता हे झालं शरीराचं वगैरे, पण एखाद्याचं कर्माच्या रिलेटेड आहे किंवा खूप विचित्र विचित्र कॉम्प्लिकेटेड कारणं असतात. तर ती कारणं आता लेव्हल 1च्या हिशोबाने आपण नाही फाइंड आउट करू शकत. त्याच्यासाठी लेव्हल 3ला आपल्याला जेव्हा सायकिक ॲबिलिटीज आपल्या पूर्ण ऍक्टिव्हेट होतात, तेव्हा एखाद्याला बघून सुद्धा आपण सांगू शकतो की एकतर ऑरामध्ये कुठे पॅचेस आहेत ते, प्लस एखाद्याला बघितलं जरी नाही तरी सुद्धा फक्त त्याच्याबद्दल ऐकलं किंवा आपण त्याचा विचार जरी केला किंवा त्याचा प्रॉब्लेम जरी समोरचा सांगत असेल किंवा तिराईत व्यक्ती जरी एखाद्या व्यक्तीबद्दल सांगतोय तरी सुद्धा त्याच्या एनर्जीशी कनेक्ट होऊन आपल्याला त्याच्या प्रॉब्लेमचं मूळ कारण काय आहे हे कळतं. कळते मी काय बोलले? ओके ओके. सो ऑब्विस आहे, तर लेव्हल 1ला तेवढं ऍक्टिव्हेशन नाहीये, त्यामुळे ते कळणार नाहीये, पण मला ते एक नंतर कळतं. विचारायचं होतं बोला. मॅडम. माझा आता मुलगा 6 वर्षाचा आहे. हम्म. त्याला 2.5 वर्षाचा असताना त्याला पूर्ण बॉडीला ताप आला होता आणि त्याची एक साईड पूर्ण गेली होती. ओके. त्याचे रिकव्हर करायसाठी मला जवळपास 4 ते 5 लाख रुपये खर्च झाले आता. हा. तरी सुद्धा तो अजून राईट हँड आणि राईट लेग हा. थोडा असं घासतो तो जमिनीला हो पाय, हो हो. आणि उजव्या हातामध्ये अजून त्याच्यात ताकद नाहीये. हा. मग त्याच्याबद्दल काय याचा उपयोग होऊ शकेल का? त्याचा आन्सर मी देऊ तुम्हाला आता. एक मिनिट, मी ते फक्त पॉज करते व्हिडिओ. बाकीच्यांना त्याच्यामध्ये काय डाऊट आहे? कळलं काय करायचंय? ओके, आता मी व्हिडिओ जरा पॉज करते. आता ह्याच्यातून काय आपण शिकायचं? कुठे गेले? कोणाशी बोलत होतो आपण? हेमंत नाव होतं ना? हा, दिसले. तर लिटरली जेव्हा तिने महिनाभर 1.25 महिने तिने हिलिंग पुढे कंटिन्यू ठेवली, आता ते बाळ पूर्ण चांगलं, त्याच्या चेतना वगैरे सगळं ऍक्टिव्ह, ही इज कम्प्लिटली हेल्दी ना. किती महिन्यामध्ये आला रिझल्ट? 1.25 महिना लागला, पण 100% रिझल्ट. 10 दिवसामध्ये जो रिझल्ट आला त्याच्याने तर आम्ही सगळे एवढे, माझे स्टुडंट, बाकीचे स्टुडंट खुश झालेले आहेत की तिने 10 दिवसामध्ये तेवढा रिझल्ट आणून, म्हणजे ते बाळ लिटरली आलं बाहेर, चेतना, त्याने डोळे उघडले, स्वतःहून हात वर केला, ही खूप मोठी गोष्ट होती तेव्हा 10 दिवसाच्या हिलिंगचं. आणि जेव्हा 1.25 महिने पुढे तिने कंटिन्यू केली हिलिंग, लेवल 3 पण झाली तिची त्याच्यात, आणि तिने हे पण केलं, आता ही इज कम्प्लिटली फाईन. तर हे रिझल्ट मी आता तुम्ही बोलायला आणि नेमकं ते सेम कंडिशन असायला, ठीक आहे. सो इट इज पॉसिबल. आणि असं काही नाही की लहान मुलं आहेत तर आपण हिलिंग नाही देऊ शकत. ते बाळ तर 8 महिन्याचे होतं. आणि त्याची केस कशी होती माहितीये का? जेव्हा 10 दिवसानंतर ते थोडंफार त्याची चेतना जेव्हा चालू झाली ना, तेव्हा ती मला माझी स्टुडंट अपडेट द्यायची ना, ते सांगायची की मॅम आज ना, त्याचं फक्त एवढंच त्याचे सेन्सेशन आधी होते की त्याच्या आईचा हात लागला ना की त्या डोळ्यातून पाणी यायचं, तेवढंच त्याला समजायचं कोमामध्ये असून सुद्धा. तिथून जी जर्नी सुरू केली, 1.25 महिन्यामध्ये तो बाहेर आला ना. आता इथे इमॅजिन करा की त्या आईने आम्हाला किती ब्लेसिंग दिली असेल. तिची तेव्हाची कंडिशन काय असेल, जेव्हा ते बाळ बाहेर येतं, घरी येतं, तेव्हा तिच्या आत्म्याला काय वाटलं असेल. आणि हे तर हँडल फ्री ऑफ कॉस्ट केलेली ती, ऑब्व्हियसली तिच्या रिलेटिव्ह मधली गोष्ट होती आणि खूप क्रिटिकल होतं ही गोष्ट. आणि असं पण नाही की मी हँडल केली, माझ्या स्टुडंटनी केली. अशा कितीतरी असतात. आता हा विषय निघाला म्हणून मी इथे सांगितलं, आणि नेमकं आज दुपारच्या बॅचला पण तोच विषय निघाले. हा रेखी कशी काम करते कळतंय? कोणाला काय गरज आहे तोच विषय निघाला जातो, तोच विषय काढला जातो, तोच विषय समोर येत असतो. असंच कुठे काहीही चालत नसतं. जेव्हा आपण त्याच्याशी कनेक्ट करतो तेच उत्तरं मिळतात, तीच गोष्टी घडतात, तसंच होतं. कळतंय? त्यामुळे इट इज पॉसिबल. असं काही नाहीये की हे होऊ शकतं का ना, ते होऊ शकतं का. तिने जर डाऊट घेऊन बसली असती तर ते आज ते बाळ डाऊट होतं ना. करणं गरजेचं आहे. तिने तेवढ्या इंटेन्शनने केलं, इंटेन्सिटीने केलं. ऑब्व्हियसली आय वॉज देअर टू गाईड अँड एव्हरीथिंग, पण करा ऑब्व्हियसली, आणि त्याच्यासाठी शिकणं गरजेचं आहे.
असं बोलत नाही उद्याच्या उद्या जाऊन सगळ्या क्रिटिकल केस हँडल करा, नाही, पण तुम्ही ज्या काही आयुष्यामध्ये तुमचं आहे त्यातून बाहेर तरी पडा. आणि गरज नाही की फिजिकल लेवलवरचं काहीतरी हिलिंग ते मग एखादा पेशंट येईल आणि मग मी करेन, असं नाहीये. आर्थिक असेल, इमोशनल असेल, रिलेशनशिप असेल, काही असं एक तरी माणूस जगातून, आनंद अंबानी किंवा तो अंबानी पण काढा, त्याला काही प्रॉब्लेम नाही असं सांगा मला. आहे का? असं कोण आहे जगामध्ये? जर या प्रत्येक गोष्टीमधून स्वतःच्या स्वतः आपण बाहेर पडू शकतो, ते सुद्धा अशा हातावर मोजणाऱ्या दिवसांमध्ये, तर का नाही एवढे वर्ष का रखडत ठेवायचं स्वतःला? किती साधा हॅलो प्रश्न आहे मॅम. आणि त्याचं उत्तर पण किती सोपं आहे. हॅलो. वारा राहिला बाजूला बस सगळं. हा बोला. माझा हा मुलगा 10 वर्षाचा आहे. तो अजून म्हणजे चालत नाही काय स्वतः. बोलताय? हा आवाज नाही. मुलगा माझा 10 वर्षाचा आहे. तो अजून चालत नाही. मला ना नीट ऐकू येत नाही काय बोलतो. माझा मुलगा हा 10 वर्षाचा आहे. तो अजून चालत नाही. ओके, ठीक. तुम्ही कॉल करा नंतर. ठीक आहे, उद्या कॉल करा. पण हे बघा, इथे करावं लागेल, शिकावं लागेल आणि करावं लागेल. असं नाही की गोष्टी होणार नाहीयेत किंवा काय. आता समजा एवढ्या सगळ्यांची मी एकटी नाही हिलिंग करू शकत आहे, त्यामुळे आता हिलिंग बदलं तर माझ्या प्रत्येक हिलिंगच्या सेशनचे चार्जेस आपल्याला सगळ्यांना नाही परवडत. जेवढे माझे 2-3 हिलिंग होतील तेवढ्या वेळाच्यामध्ये, तेवढ्या फीज मध्ये तुमचं शिकून होईल. बरोबर आहे? आणि माझे हिलिंग घेऊन घेऊन किती दिवस घ्याल? महिनाभर घ्या. जर काहीतरी कुठून तरी पैसा आणून केलात, पण जर तुम्ही स्वतः शिकलात तर 2-3 हिलिंगच्या चार्जेस मध्ये, ज्या फीज मध्ये तुमचं जर शिकून होत असेल, तुम्ही लाईफ लॉंग ती गोष्ट वापरू शकता आणि महिनाभर काय आयुष्यभर हिलिंग देऊ शकता कोणाला. हे एवढा सिम्पल कन्सेप्ट आहे. आता मी यांचा इथे प्रश्न का नाही घेतला, कारण की खूप क्रिटिकल केस, क्रिटिकल नाही बोलताय ना, कॉम्प्लिकेटेड किंवा त्याचे कारण वेगळी आहेत जे मी इथे नाही सांगू शकत. ठीक आहे, पण मुद्दा काय आहे, शिकणं का नंबर गरजेचं आहे. आहे? काय बोलताय? आणि जे काही तुमचे डाऊट्स असतील तर आपण 5व्या दिवशी सॉल्व्ह करणार आहोत. सो डोंट वरी, जे डाऊट्स असतील ते लिहून ठेवा, कारण की आता डाऊट सॉल्व्हिंग करायला घेतलं तर आपलं शिकणं होणार नाहीये. त्यामुळे 5th कॉल डेला नंबर भेटेल काय? सगळ्यांचे डाऊट, हा कॉल साठी नंबर. नंबर जो आता व्हॉट्सअपवरून जो येतो मेसेजेस, तो आपला ऑफिसचा नंबर आहे, त्याच्यावरती 10:30 ते 11:30 कॉल करा सकाळी. ठीक आहे, कारण की तेवढाच वेळ मला असतो बोलावं. तो माझा पर्सनल नंबर नाही आहे. कळलं? आता काही गोष्टी असतात ज्या आम्ही आता लेवल 1ला नाही सांगू शकत आहे, कारण की खरंच नाही सांगू शकत, आणि सांगितलं तरी तुम्हाला आता तर कळणार नाहीत. लेवल 2ला गेल्यावरती आता मग कळतं लेवल 2 वाल्या स्टुडंट्सला की अरे काय आहे हे, कसं आहे. त्यामुळे सगळे डिस्कशन तेव्हा, इव्हन केस स्टडी जे असतात ते आपण लेवल 2ला करत असतो. आता मी सांगितलं, आता एकदम मी शिकू त्या टेक्निक तर आपण शिकू शकतच नाही, कारण की लेवल 1चा तो भाग नाहीच आहे. त्यामुळे मी कितीही तुम्ही सांगितलं तरी तुम्हाला पूर्ण कळेल याचं गॅरंटी नाही. कळलं? आता फक्त आपण जे शिकतोय त्याच्यावरती फोकस करा, आणि बाकीचं लेवल 2ला तर आहेच सगळ्या टेक्निक, तेव्हा तिथे शिकवा. मेन तर डिस्टन्स हिलिंग ही इतकी मोठी टेक्निक लेवल 2ला शिकवली जाते, लेवल 3ची तिथे वाट बघितली जाते. डिस्टन्स हिलिंगचा अर्थ माहितीये काय? माहिती? एनिवन नोज अबाउट इट? डिस्टन्स हिलिंग म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही ती व्यक्ती असेल किंवा ती वस्तू असेल, त्या पर्टिक्युलर गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला आपण घरी बसल्या, आपण जिथे आहोत तिथे बसल्या बसल्या हिलिंग पाठवू शकतो किंवा हिलिंग देऊ शकतो. सो दॅट इज डिस्टन्स हिलिंग. आणि हे लेवल 1 मध्ये नाही करू शकत. लेवल 1 मध्ये लिमिटेशन आहे, 2 लिमिटेशन आहे. एक तर 10% ऊर्जा असते, त्यामुळे येणारे रिझल्ट पण तसेच येणार. ते 100% त्यामुळे गॅरंटी नाही देते, कारण की ऊर्जा ऍक्टिव्हेटेड 10%च आहे. आणि दुसरं म्हणजे तो व्यक्ती समोरच पाहिजे, तर आपण स्पर्शानेच करू शकतो. व्यक्ती कुठेही असेल आणि आपण हिलिंग, ते शक्य नाही लेवल 1ला. ते लेवल 2 जे आहे ते आहे, जे लेवल 2ला शक्य आहे, कारण की लेवल 2ला आपण पहिल्या लेवल 2 मध्येच डिस्टन्स हिलिंग शिकवून टाकतो आणि तिथूनच आपण दुसऱ्यांचं हिलिंग, फिजिकल मेंटल जे काही हिलिंग आहे ते आपण सुरू करतो. आणि तेव्हा प्रॅक्टिकल करावं लागतं, असं फक्त थिअरी नसते तिथे, तर पूर्ण प्रॅक्टिकल आहे. तर शिकवलं तुम्हाला हिलिंग दुसऱ्या दिवसापासून सांगितले जाते की आता सुरू करायचं, आणि मग रिझल्ट पण तसे येतात, पटकन येतात रिझल्ट. कळतंय?
बाकीचे डाऊट्स असतील ते आपण आता 5th डेला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण की डाऊट सॉल्व्हिंग मध्येच आता पुढचं शिकवण्याचं राहून गेलंय माझं, पण ठीक आहे आपण उद्या बघू. तर डाऊट्स नोट डाऊन करा, लिस्ट डाऊन करा, जोपर्यंत प्रत्येकाचे संपत नाही. आय विल हँडल दोस 5th डेला. ठीक आहे, थांबूया आता. ओके देन, सो विल सी यू टुमॉरो. उद्या सकाळी आणि रिमाइंडर देते, उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात आहे. शार्प 6ला जॉईन व्हायचं आहे. लिंक थोड्या वेळाने ग्रुपवरती टीम माझी पाठवेल. आणि त्याच्यानंतर 9ला पुन्हा नॉर्मल सेशन आहे, कारण की परत प्रॅक्टिकल करायचंय, ऍक्टिव्हेशन करावं लागेल ना. ठीक आहे, ओके स्टॉप ना. बाय. उद्या 2 टाइम राहणार का? काय बोलताय? उद्या 2 वेळा राहणार ना? उद्या सकाळी 6ला असणार आहे सकाळी शक्तिपात, आणि उद्या 9 वाजता संध्याकाळी. पुन्हा, संडे असेल तरी पण. ओके, हॅलो मॅम. बोला. हॅलो. हा बोला. हा मी आपल्या कीर्ती राजगुरू मॅडम त्यांच्याकडे 2 दिवसाचा एक क्लास अटेंड केला होता. कुंडलिनी शक्तिपातचा, म्हणजे ते 2 दिवसाचा केला होता. त्यावेळेस त्यांनी मला कुंडलिनी शक्तिपातसाठी ती शक्तिपात दिला होता. तर मग मी उद्या घ्यायचा का, मग माझा प्रश्न होता. कीर्ती राजगुरू मी नाही ओळखत त्यांना. 2 दिवसाचा म्हणजे- क्लास, 2 दिवसाच्या क्लासमध्ये काय अटेंड केलं? म्हणजे उद्या या तुम्ही. हा, त्यांच्या पुण्यामध्ये क्लास होता, मी अटेंड केला होता. त्यावेळेस त्यांनी अंगठा कपडा लावून शक्तिपात ते करतात तर केला होता माझा. तर मग मी उद्या हे कळलं. करायचं. हा, हा लेवल 1चा करावा लागेल. चालेल. उद्या 6 वाजता चालेल. मी करतो. तुम्ही म्हटलं ना डबल नको, म्हणून मला शंका आली. दॅट इज नॉट, ते रेखीचा नसतो, वेगळा आहे. ते त्याचं काही हे नाही. ओके हो चालेल. ठीक आहे. ओके, ठीक आहे. फाईन, बाय. बाय.